महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेले आहेत। अवकाळी पाऊस, पीक खराब होणं, बाजारभावांचा तोटा आणि कर्जाच्या व्याजाचे वाढते ताण या सगळ्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त होते। अशा परिस्थितीत सरकारकडून येणारी शेतकरी कर्जमाफी ही फक्त आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांसाठी मनाचे ओझे हलके करणारी एक आशेची किरण आहे। सध्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्ती मिळणार आहे। या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अटी आणि शर्ती काय आहेत आणि योजनेचे स्वरूप कसे असेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितामुळे कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाहीये, पण या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी असेल। या योजनेत कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट व प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्याने राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल। त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे। तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000 रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी, कर्मचारी पात्र नसतील। या योजनेत शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष आपण समजून घेऊयात। या योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जमाफीस पात्र राहणार आहे। अशा शेतकऱ्यांच्या 1 किंवा अधिक बँकांमधील कर्ज खात्यांवरील मुदत व व्याजासह थकबाकीची एकत्रित रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास शासनाकडून ती रक्कम भरून दिली जाईल। पूर्णगठित किंवा फेर पूर्णगठित पीक कर्जाचीही यामध्ये समावेश करण्यात आला आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र कमाल 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे। अशा शेतकऱ्यांची थकबाकी 50,000 रुपयांपर्यंत असल्यास तेवढी रक्कम शासनाकडून दिली जाणार असल्याचं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे। 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एक वेळ समझोता योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यासाठी 2 लाख रुपयांवरील थकीत रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल। ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही शासनाने प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केली आहे। सन 2022 आणि 23 आणि 23 आणि 24 आणि 2024 आणि 25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमानुसार वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ दिला जाईल। मात्र संबंधित शेतकऱ्यांनी 2025, 26 आणि 2026 ते 27 या वर्षातील पीक कर्जाची ही वेळेत परतफेड करणं आवश्यक राहील। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच काही सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जांना ही योजना लागू राहणार आहे। यामध्ये विद्यमान आणि माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन असलेले सरकारी कर्मचारी, आयकरदाते, 25,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शनधारक तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी योजनेसाठी अपात्र राहतील। योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल आणि सहकार स्टॅक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे। आता सरकारने केलेली ही मोठी घोषणा किती वेगाने जमिनीवर उतरते आणि शेतकऱ्यांना त्याचा किती लाभ मिळतो हे येत्या काळात स्पष्ट होईल। पण तुमच्या मते ही कर्जमाफी पुरेशी आहे का की मर्यादा वाढवायला हवी? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।